नमस्कार मित्रांनो, अतिशय मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्विंग ट्रेडिंग विषयी माहिती. स्विंग ट्रेडिंग कशी करायची त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. आणि ही जी स्विंग ट्रेडिंग करताना तुम्ही 2 दिवस ते महिनाभरापर्यंत तुम्ही स्विंग ट्रेडिंग मधून पैसे काढू शकता किंवा एखादा स्टॉक आहे, एखादी कंपनी ती होल्ड करून ठेवू शकता. आता त्याच्यासाठी टाइम फ्रेम कशा प्रकारे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच याचा फायदा आपल्याला असा होणार आहे स्विंग ट्रेडिंगचा. आपण जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असलो तर काय होतं की आपले शेअर्स जे आहे किंवा पैसे आहे खूप दिवसाकरता ते अटकून पडतात. आणि आपण जर इंट्राडे करत असलो तर काय होतं की एका दिवसातच आपल्याला सगळे बाईंग आणि सेलिंग करायची असते. परंतु याच्या मधला मार्ग आहे स्विंग ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये काय होणार आहे, आपण 2 दिवस ते महिनाभरासाठी आपलं कॅपिटल ब्लॉक करून ठेवूया. आणि त्याच्यातून इथे नो कॅपिटल ब्लॉक याच्यासाठी दिलेले की हे खूप जास्त वेळासाठी नाही राहणार. 2 दिवस ते आठवडाभर, 15 दिवस किंवा महिनाभर जास्तीत जास्त. जेव्हा प्रॉफिट आला आपला, एखाद्या दिवशी सकाळी 9:15 जरी आला, 9:20 जरी आला, तेव्हा आपण ते प्रॉफिट काढून बाहेर एक्झिट होणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला असेल तुम्हाला, स्विंग ट्रेडिंग करायची माहिती पण आहे परंतु स्टॉक सिलेक्ट कसे करायचे. तर एकदम बेस्ट ट्रिक मी यामध्ये तुम्हाला देणार आहे. या ट्रिकनी काय होणार आहे, तुम्हाला उद्याचा जो स्विंग ट्रेडिंग आहे त्या स्विंग ट्रेडिंग किंवा तुमच्या लेवलला स्टॉक आला की ऑटोमॅटिकली तुम्हाला अलर्ट येणार आहे. म्हणजे जास्त वेळ स्क्रीन बघायची गरज नाही. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय की शेअर घेऊन तुमच्या डीमॅट अकाउंटला ठेवणं, प्रॉफिट आल्यावर त्याच्यातून विकणं, बरोबर ना. मग आता काय होतं बऱ्याचदा की आपल्याकडे तेवढे पैसेच नसतात. मग आता मी जर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तुमचा ब्रोकर लोन देईन आणि त्या लोनच्या बदल्यात थोडा तो त्याच्यावर चार्ज करेल, ओके. आणि ते करत असाल आणि तुमची जर प्रॉफ पर्सेंटेज जास्त असाल तर तुम्ही ते इझिली देऊ शकता. मग असे ब्रोकर कुठले आहे, अशा 2 ब्रोकर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट उघडा, ओके. आता हे डीमॅट अकाउंट उघडल्यानंतर फायदा काय, एक तर तुम्हाला तुमच्या ब्रोकरकडून लोन मिळेल अतिशय कमी पैशात, ओके. आणि दुसरा फायदा काय, दुसरा फायदा असा की माझ्याकडनं तुम्हाला मोफत कोर्सेस मिळणार आहे, ओके. ज्याच्यामुळे तुम्ही टेक्निकल अनालिसिस आणि ऑप्शन ट्रेडिंग अतिशय इझिली मध्ये शिकणार आहात. आता प्रश्न असा असेल, चला मी लोन घेतलं परंतु मला त्याच्यावर पैसे किती लागणार, बरोबर ना. तर हा जो ब्रोकर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, जो इंटरेस्ट चार्जेस आहे तुम्हाला, इंटरेस्ट चार्जेस म्हणजे त्याच्यावर किती, तर 40,000ला फक्त 20 रुपये पर डे लागणार आहे. मग काय करायचं, सोमवारी शेअर घ्यायचे आणि शुक्रवारपर्यंत विकून द्यायचे. त्याच्यात जो फायदा तोटा असेल तो शुक्रवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार म्हणजे जवळपास 5 दिवस होता, 5 दिवसाचे 100 रुपये. आणि तुम्हाला त्याच्यातून जर प्रॉफिट निघत असला 40,000तून ऍटलिस्ट तुम्ही 10% जरी काढत असला 4,000 होतील, बरोबर. 5% काढत असला 2,000 होतील. मग 2,000 रुपयाला 100 रुपये द्यायला काय अडचण आहे. समजा असं समजून घ्या लईच खराब दिवस आहे, 2% निघला, तर 40,000चे 2% किती होत आहे, 800 रुपये होता. मग 800 रुपयातून तुम्हाला 100 रुपये द्यायला काहीच अडचण नाहीये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. हातोहात अकाउंट ओपन करून तुम्ही दोन्ही पण फायदे मिळवा. सोबतच तुमच्याकडे जॉब आहे किंवा कमी टाइम मिळतोय तर अशा वेळेस काय करायला पाहिजे, सोबतच मी याच्यात जे डिस्कशन करणार आहे, ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही एक दिवस आधीच करू शकता, जेणेकरून काय होईल की तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा होणार आहे. मित्रांनो, चॅनलचं नाव काय आहे, चॅनलचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. चॅनलचं नाव आहे युवे मराठी शेअर मार्केट, ओके. सर्च करताना असंच करा. तुम्हाला जर ऑप्शन चेन शिकायची असेल, युवे मराठी ऑप्शन चेन, युवे मराठी इंट्राडे ट्रेडिंग, युवे मराठी स्विंग ट्रेडिंग, अशा प्रकारचे तुम्ही कीवर्ड सर्च करून आपले व्हिडिओ बघू शकता. चला स्टॉक कडे वळूया. आता या ठिकाणी मी हा ग्राफ काढलेला आहे एसबीआयएनचा आहे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी तुम्हाला 4-5 ग्राफवर समजून सांगणार आहे. आणि तुम्हाला एक अतिशय सिंपल प्रश्न विचारणार आहे मी की कशा प्रकारे हा तुमचा स्टॉक निवडता येईल. तर सर्वात प्रथम स्विंग ट्रेडिंग साठी जी टाइम फ्रेम घ्यायची आपल्याला, ओके. शेअर कसा निवडायचा हे तुम्हाला सांगतो. आता स्विंग ट्रेडिंग साठी जी टाइम फ्रेम निवडायची आहे ती आहे आपली जवळपास 2 तासाची, ओके. आता तुमच्या मनात असेल 2 तास का बरं, 1 तास का बरं नाही, किंवा 3 तास का बरं नाही. हा, ती घेऊ शकता. परंतु ती घेतल्याने तुमची जी पॉसिबिलिटी आहे ट्रेड मिळण्याची पॉसिबिलिटी कमी कमी होत जाणार आहे. शिवाय जर 2 तासाची तुम्ही टाइम फ्रेम घेत असाल तर या 2 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला मिळणारा जो फायदा असेल तो हायर असेल आणि लगेच असेल. जसं तुम्ही डेली घेतलं आणि डेली मध्ये समजा मार्केटच खाली आलं तर मग त्या दिवसाची रिकव्हरी करायला तुम्हाला पुढचे 2 दिवस जाणार आहे.
परंतु 2 तासाची जर टाइम फ्रेम घेतली तर याची रिकव्हरी व्हायला तो दिवस जाईल फक्त. ओके, म्हणजे पुढचे 4 तास, म्हणजे 9:30-10 ला जरी घेतलं तरी 3:30 पर्यंत तुमची सुटका म्हणा, किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे हे त्या ठिकाणी लगेच कळणार. त्यानुसार तुम्ही जर निगेटिव्ह असेल तर शेअर तिथे तुम्हाला लॉस बुक करावा लागेल, कारण की तुम्ही ऑलरेडी काहीतरी उधार घेतलं असेल ती फॅसिलिटी वापरून, किंवा होल्डिंग कॅपॅसिटी असेल तुमची तर तुम्ही त्याला होल्ड पण करू शकता. आता हा SBIचा आहे. काय करायचं आपल्याला, एक दिवस अगोदर असाच 2 तासाची फ्रेम करायची आणि थोडीशी झूम आउट करून घ्यायची, म्हणजे बारीक बारीक कॅन्डल दिसल्या पाहिजे. ओके, याच्यासाठी मोबाईलवर जमणार नाही, याच्यासाठी लॅपटॉप डेस्कटॉप असणं गरजेचं आहे. आणि मग काय करायचं, आणि मग घ्यायचं ड्रॉ चॅनल मध्ये गेल्यावर घ्यायचं चॅनल, आणि ज्या ज्या ठिकाणी हायेस्ट पॉइंट दिसणार आहे, आता हायेस्ट पॉइंट कुठे दिसतोय सगळ्यात पहिले इथे बघा, इथे हायेस्ट पॉइंट दिसतोय ना, याला मी सरळ कट करणार आणि इथे एक लाईन ड्रॉ करणार. ओके, हा झाला माझा पहिला हायेस्ट पॉइंट. बरोबर, आता हा हायेस्ट पॉइंट आणि त्याची लाईन जेव्हा तुटेल, हा हायेस्ट पॉइंट आणि त्याची लाईन जेव्हा तुटेल. ओके, आता ही एक लाईन ओपन केली तुम्ही किंवा चॅनल ड्रॉ केलेले. आता या चॅनलचा तुमचा रेफरन्स पॉइंट कुठला आहे, हा आहे. रेफरन्स पॉइंट काय सांगतोय की मागच्या 2-4 तासात किंवा मार्चच्या महिन्यात 2 तासाच्या टाइम फ्रेमवर सगळ्यात हायेस्ट प्राइस ही होती. आता ही प्राइस पुन्हा कधी येईन आपल्याला माहिती आहे का, नाही माहिती, परंतु ही प्राइस माहिती आहे ना किती आहे ते. मग ही प्राइस किती आहे, 792. ओके, मग तुम्हाला काय करायचंय, 792 वर SBI साठी अलर्ट लावून ठेवायचा आहे. आता अलर्ट कसा लावायचा, या सुविधा पण त्या ब्रोकरकडे अवेलेबल आहे. ज्याचं तुम्ही अकाउंट ओपन करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले. अलर्ट म्हणजे काय, की त्या किमतीला तुम्ही अलर्ट लावणार, या किमतीला आल्यावर मला सजेस्ट कर. ओके, की या किमतीला आला SBI 792, लगेच तुम्हाला अलर्ट येणार. जेव्हा कधी 792 ही लेवल क्रॉस होईल, ज्या पण वेळेस, हे बघा ती कुठे झाली, या ठिकाणी, त्यावेळेस तुम्हाला शेअर बाय करायचा आहे. ओके, त्यावेळेस तुम्हाला शेअर बाय करायचा आहे. आता ही 792 तुम्ही क्रॉस केली, आणि हे बघा इथे मार्च महिना आहे, इथे एप्रिल आहे, आणि इथे जून एप्रिलच्या मध्यंतरी हा शेअर गेला वरच्या साईडला. आणि हा या ठिकाणी कितीला आहे शेअर, आता तुम्ही बघू शकता, हा शेअर जवळपास इथे तुम्ही बाय केला समजा 798, 792 ला क्रॉस झाला, तुम्ही केला 798, 799 किंवा 800 ला बाय, किंवा या ठिकाणी 813 ला. 813 पासून हा शेअर पुढच्या 4 ते 5 तासात 834 ला गेलेला आहे. ओके, म्हणजे 13 ते 34, 13 26, 39, म्हणजे 39 रुपयाचा तुमचा या ठिकाणी, 39 नका पकडू, आपण 35 पकडू किंवा 30 रुपये पकडायचे, सरळ सरळ 30 रुपये. 30 रुपयाचा फायदा तुम्हाला याच ठिकाणी मिळतो. आणि किती वेळात, 25/4 ते 25/4 ते पहिली रेंज कधी अचीव झाली, ते 30/4, म्हणजे 5 दिवसात, पुढील 5 दिवसातच तुम्हाला जवळपास 30 रुपयाचा प्रॉफिट इथे झालाय. आता तुमच्या मनात असेल, हे तर तुम्ही झालेले याच्यावर सांगता, बरोबर ना, तुमच्या मनात हा प्रश्न येणार, हे मला माहिती होतं. मग आता याच्यासाठी काय करता येईल, इथे हायेस्ट प्राइस कुठली आहे, इथे हायेस्ट प्राइस आहे ही, किती, 911 रुपये. मी इथे काय करतोय, पुन्हा एकदा एक चॅनल ड्रॉ करतोय, आणि माझ्या डोक्यात काय, अलर्ट लावून ठेवतोय, जेव्हा पण 911 प्राइस क्रॉस होईल त्यावेळेस मला अलर्ट आला पाहिजे, आणि त्यावेळेस मी हा शेअर विकत घेईन, जेणेकरून माझा फायदा होईल. ही आहे स्विंग ट्रेडिंगची मेथड. इथपर्यंत समजलं असेल तर यस आय अंडरस्टँड स्विंग ट्रेडिंग, यस आय अंडरस्टँड स्विंग ट्रेडिंग हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, किंवा दुसरी कुठली छोटीशी कमेंट स्विंग ट्रेडिंग टाका वाटत असेल तर टाका. ठीक आहे, आता हे तुम्ही म्हणाले SBI साठी सांगितलं. दुसरा शेअर घेतोय मी, इन्फोसिस घेतोय. इन्फोसिस याला मी काय करतोय, याची काय जे आधीचे इंडिकेटर वगैरे ते सगळे क्लोज करतोय. ओके, 1 डेची टाइम फ्रेम आहे, 1 डेच्या टाइम फ्रेमला मी करतोय 2 आवर्सची टाइम फ्रेम. आता 2 आवर्स मध्ये इथे बघा, लेटेस्ट मध्ये बघू आपण, इथे बघा 27/5 ला सगळ्यात हायेस्ट प्राइस होती 27/5 ची, बरोबर. 27/5 ची हायेस्ट प्राइस क्रॉस झाली, या ठिकाणी बाय केला असता तुम्ही तर तुम्हाला चांगला त्या ठिकाणी प्रॉफिट झाला असता 1485 वर, नंतर तुम्हाला 1535 वर. ओके, आता इथे आणखी एक हायर पॉइंट तयार झालेला आहे, ज्याचा आहे 1540. 1540 च्या वरती जेव्हा हा शेअर जाईल तेव्हा पुन्हा एकदा विकत घ्या. इन्फोसिस साठी तुम्हाला सांगितलं स्विंग ट्रेडिंगचा ट्रेड तुम्हाला कधी मिळणार, 1540 च्या वरती. तुम्हाला SBI सांगितलं स्विंग ट्रेडिंग कधी मिळणार,
900च्या वरती. आता आणखी एक शेअर घेतो मी, शेअरचं नाव आहे झील, 2 तासाची टाइम फ्रेम. पुन्हा मी तेच करणार, काय करणार, अप साईड असू द्या किंवा डाऊन साईड असू द्या बरं का, काय करणार, जिथे जिथे त्याचा हायएस्ट पॉईंट आहे, हे बघा इथे जुना हायएस्ट पॉईंट होता, जुना हायएस्ट पॉईंटला मी एक क्रॉस केला. या ठिकाणी तुम्ही शेअर जर विकत घेतला असता, कुठे, हा या ठिकाणी बघा याने क्रॉस केलं पॉझिटिव्हली, आणि क्रॉस करण्याची मोमेंट याची आहे 157 वरनं तुम्हाला 168 आरामात 10 रुपये मिळत होते. ओके. एचडीएफसी बँक मध्ये पण तुम्ही बघू शकता. आपण बाकीच्या या गोष्टी इग्नोर करून फक्त 2 तासाची टाइम फ्रेम घेऊया आणि बाकीच्या गोष्टी काढून टाकूया. 2 तासाच्या टाइम फ्रेम वर तुम्हाला असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी हायएस्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी एक चॅनल ड्रॉ करायचं, आणि ते चॅनल जर ब्रेक झालं, जुना असू द्या, आता हायएस्ट पॉइंट नवीन कुठला आहे, लेटेस्ट वाला हायएस्ट पॉइंट बघायचा. लेटेस्ट वाला हा एक आहे, इथे एक आहे. ओके. इथे तुम्ही ते सर्कल ड्रॉ करून ठेवलं असतं, हे बघा इथे ब्रेक झालेला आहे, म्हणजे 1600ची लेवल ब्रेक झालेली वरती. आता 1661 या ठिकाणी हायएस्ट पॉइंट आहे. इथलचा 1661 जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा 2 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही खटक्यात तिथे प्रॉफिट बुकिंग करू शकता. काळजी ही घ्यायची की तुमचा हा जो शेअर आहे तो अप ट्रेंड मध्ये असला पाहिजे. ओके. आता तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय, नक्कीच तुम्हाला काही शंका येत असतील किंवा नक्कीच तुम्हाला काही जर वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा, मी त्याचे उत्तर नक्की देईन. दुसरी गोष्ट अशी की भरपूर जण व्हिडिओ बघता, फक्त 80% लोक व्हिडिओ बघता, सबस्क्राईब न करताच चालल्या जातात. तर माझी विनंती राहील, सबस्क्राईब नक्की करा. असेच चांगले व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहीन. व्हिडिओ समजला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.